भाजपचे नेते आणि आमदार प्रसाद लाड आपल्यासोबत आहेत। सर, प्रचाराचा धुराळा बसलेला आहे। उद्यापासून मतदार राजा जे आहे ते सकाळपासून मतदान करणार आहे। काय मुंबईतली परिस्थिती वाटते? निश्चितपणे आम्हाला खात्री आहे मुंबईमध्ये माननीय आशिषजींच्या नेतृत्वात असेल, शिवसेनेचे नेते सन्माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे असतील, देवेंद्रजी असतील, अजितदादा असतील, मुंबईचा एकंदरीत मागच्या काही वर्षात केलेला विकास हेच मुंबईच्या निवडणुकीचं खरं गणित आहे। त्यामुळे प्रत्येक मुंबईकराला माहिती आहे की देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना काय झालं आणि 2019 ते 2022च्या काळात माझं कुटुंब माझ्या जबाबदारीने काय केलं। फेसबुक लाईव्हच्या पलीकडे काही केलं नाही आणि 22 नंतर सातत्याने मुंबईचे रस्ते धुण्यापर्यंत जे रस्ते ब्रिटिश काळात धुतले जात होते ते मुंबईने पुन्हा अनुभवले। मग कचऱ्याचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा प्रश्न असेल, खड्ड्याचा प्रश्न असेल, रस्त्याचा विकास असेल, MTHL असेल, लिंक रोड असतील, सी लिंक रोड असतील, या सगळ्याचा विकास हा खऱ्या अर्थाने या सरकारने केला। महापालिकेमध्ये प्रशासन बसल्यानंतर महापालिकेचा भ्रष्टाचार बंद झाला। ज्या उद्धव ठाकरेंनी 25 वर्ष महापालिका लुटली, मग मिठी नदीपासून उंदरांपर्यंत हा सगळं जनतेने पाहिलं। त्यामुळे निश्चितपणे हा विजय आहे आणि त्याच्यामध्ये नेहले पे दहला माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींची झालेली सभा, त्यामध्ये असलेली राज ठाकरेंची उपस्थिती, देवेंद्रजींचं भाषण, एकनाथ शिंदेंचं मार्गदर्शन, ह्या सर्वांमुळे आणि अजितदादांची उपस्थिती यामुळे ह्या मुंबईकरांनी निश्चय केला आहे की 6च्या 6 जागा या मुंबईकरांनी भाजपा शिवसेनेला देण्याचा दृढ निश्चय केलेला आहे। विरोधकांचं म्हणणं असं आहे का कुठेतरी भाजपच्या हातातून सगळं चाललेलं आहे, त्यामुळे पंतप्रधानांना एवढं वेळ यावं लागतं, सभा घ्यावं लागतात, रोड शो करावं लागतं। मला वाटतं विरोधक म्हणजे नावच घ्या ना, उद्धव ठाकरे जो घरातूनच कधी बाहेर पडत नाही, ड्रम गेट टू मेन गेट, आता कसं काय फिरायला लागला? मी तुम्हाला प्रश्न विचारतो। शिवसेना कार्याध्यक्ष, शिवसेना प्रमुख, मुख्यमंत्री पदापर्यंत कधी एवढा फिरला नाही महाराष्ट्र? कार्यकर्त्यांना भेटत नव्हते? नगरसेवक, आमदार, मंत्री, खासदार, सचिवाच्या पलीकडे कोण भेटत नव्हते? आता फिरायला लागले, सगळे रोग दूर झाले। याचं श्रेय एकनाथ शिंदेंना द्यावं लागेल आणि फडणवीसांना द्यावं लागेल। त्यामुळे ज्या पद्धतीमध्ये माननीय पंतप्रधानांनी सभा घेतल्या, रोड शो केले, हा कार्यकर्त्याचा गुण आहे। पंतप्रधान असले तरी भारतीय जनता पार्टीचे नेते कार्यकर्ते म्हणून काम करतात, कार्यकर्ते म्हणून जनतेत जातात, कार्यकर्ता म्हणून काम करतात आणि त्याची प्रचिती त्यांनी जनतेला दिली। ते मुंबईत आले, मुंबईच्या सेवेसाठी मी तत्पर आहे, मुंबईचा विकास आम्ही करणारच आणि एक विकसित भारत 2047 पर्यंत देणार हे निश्चय त्यांनी केला आहे। जनता त्यांच्या मागे आहे। विरोधक दुसरा प्रश्न सहानुभूतीचा परसेप्शन क्रिएट करताना पाहायला मिळत आहेत की पक्ष फुटल्यामुळे शरद पवार आणि उद्धव ठाकरेंना सहानुभूती आहे। जर असं असेल तर भाजपला याचा फटका बसेल का? शरद पवार 3.5 जिल्ह्याच्या बाहेर शरद पवार नाहीत आणि त्या 3.5 जिल्ह्यात देखील ते मागे आहेत आत्ताच्या झालेल्या निवडणुकीमध्ये। सहानुभूती कोणाला मिळते? शरद पवारांनी काय कमी घरं फोडली, कमी पक्ष फोडले, कमी लोकांचे कार्यक्रम केले? एक देवेंद्र फडणवीसाने त्यांचा करेक्ट कार्यक्रम केला तर सहानुभूती? काही सहानुभूती वगैरे नाही। जनतेला माहिती आहे उद्धव ठाकरे आणि शरद पवार ही जोडी ही राज्याला खड्ड्यात घालायला निघाली आहे। जो माणूस सावरकरांना शिव्या देणाऱ्या व्यक्तीच्या बरोबर बसतो, ज्याला हिंदुत्वाचा चेहरा आम्ही म्हणतो, शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे नतमस्तक ज्या सावरकरांकडे व्हायचे, त्या सावरकरांच्या विरोधात बोलणाऱ्या राहुल गांधींबरोबर उद्धव ठाकरे फिरतात। राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या भगव्या झेंडाला कपडा म्हणतात। जो भगवा झेंडा श्री प्रभू रामाचा होता, जो भगवा झेंडा श्री कृष्णाच्या रथावरती होता, जो भगवा झेंडा शिवछत्रपती शिवाजी महाराजांचा होता, जो भगवा झेंडा वीर हनुमानाच्या हातात होता, त्या भगवा झेंड्याला जो माणूस कपडा बोलतो आणि ज्याच्या सभेत हिरवे पाकिस्तानचे झेंडे फडकतात, त्याच्याबद्दल सहानुभूती मिळणं हे कदापि शक्य नाही। हिरव्यांच्या गळ्यात पडलेला उद्धव ठाकरे, मी एक उदाहरण दिलं होतं की कोकणातला आंबा हा हिरव्यातून भगव्याकडे जातो, पण हा उद्धव ठाकरे नावाचा आंबा उलटा चालला आहे, हा भगव्यातून हिरव्याकडे चालला आहे। हा कुठल्या जातीचा चायनीज आंबा आहे त्याचा शोध घ्यायचा। शेवटचा प्रश्न, काय वाटतं मुंबईमध्ये काय चित्र असेल? मुंबईमध्ये 6च्या 6 जागा या भाजपाच्या, कमळाच्या आणि धनुष्यबाणाच्या असतील याची मला खात्री आहे। पाहतोय उद्या मतदान होणार आहे आणि 6च्या 6 जागा ज्या आहे भाजपच्या असतील असं प्रसाद लाड यांनी दावा केला पाहायला मिळतोय।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.